जेणेकरून आपल्याला पुन्हा एक वार आशीर्वाद मिळेल आणि पुढे वाटचाल करण्यासाठी मदत होईल. डोळे झाकू, गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, हा पूर्ण शाबात दिवस तुम्ही आमच्या संगती राहिला. शाबाताचा आशीर्वाद आम्हाला वेगवेगळ्या मार्गाद्वारे तुम्ही आम्हाला दिला, याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार उपकार मानतो. तुमचे जितके उपकार मानावे तितके थोडेच आहेत, तरी देखील लीन नम्र अंतकरणाने आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत आणि विनंती करत आहोत की आमच्या अविश्वासूपणामध्ये जसे तुम्ही आमच्या संगती विश्वासू राहिला, तसं आम्ही शेवटपर्यंत तुमच्या अधीन स्वाधीन राहून शेवटपर्यंत तुमची सेवा करावी. पुष्कळसे असे लोक आज ह्या जगामध्ये आहेत ज्यांना हे सत्य माहीत करून घेण्याची संधी मिळत नाही. आम्हाला ती संधी मोफत मिळालेली आहे आणि म्हणून ज्या गोष्टी आम्हाला मोफत मिळालेल्या आहेत त्या गोष्टीची आम्ही कदर करावा आणि त्या गोष्टी आम्ही सातत्यानं लक्षात ठेवून पुढे वाटचाल करावी असं होऊ दे. नम्रतेनं प्रार्थना करत आहोत. आमच्या सर्व बंधू भगिनी जे ह्या ठिकाणी जमलेले आहेत, आमच्या सर्वांच्या पापांची चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा करा. आमचं पाप किती जरी भयंकर असलं आणि किती वेळा जरी ते पाप आम्ही केलं असलं, तर तुमची क्षमा जी आहे ती आमच्या सर्व अधर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. लीन नम्र अंतकरणाने आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. आम्हाला पवित्र करा, आम्हाला शुद्ध करा आणि त्यानंतरच आम्ही तुमचं वचन ग्रहण करू शकतो असा मला पूर्णपणे विश्वास आहे. विनंती करत आहोत की आजचं वचन आम्हाला स्पष्टपणे समजण्यासाठी मदत करा आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्या सर्वांवरती होईल. काय मागावं माहीत नाही, एवढंच म्हणत आहोत की तुमच्या वचनाद्वारे आम्हाला तुम्ही शुद्ध करा आणि आम्हाला सार्वकालिक जीवन देखील मिळू दे. विवाह आणि परिवार हा इतका महत्वाचा विषय हाताळत असताना आम्ही ज्ञानाने उणे आहोत. मी स्वतः अनुभवाने उणा आहे आणि म्हणून विनंती करत आहोत की तुमचा आवाज आणि तुमचं ज्ञान ह्या ठिकाणी प्रगट होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. मागील आठवडी आपण हे शिकलो की देव प्रीती आहे, बरोबर आहे. आपण असंही शिकलो की देवामध्ये प्रकाश आहे. मागच्या आठवडी आपण हे शिकलो की प्रकाश तुम्हाला ह्या ठिकाणी कुठं कुठं पाहायला मिळतो. एक म्हणजे वेदीवर. का वेदीवरती तुम्हाला प्रकाश पाहायला मिळतो? कारण की त्या ठिकाणी अग्नी आहे. ज्या ठिकाणी अग्नी आहे त्या ठिकाणी प्रकाश आहे. अग्नी आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी एकत्र कुठे येतात? अग्नी आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी एका वस्तूमध्ये कुठे एकत्र येतात? दीपवृक्ष. बर, दैनंदिन जीवनामध्ये हा बरोबर, हा कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. म्हणून मागच्याच आठवड्यात आपण शिकलो की तो दिवा जो आहे तो अग्नी आणि प्रकाश दोन गोष्टी देतो आणि त्या दोन्ही गोष्टी वेदीसाठी गरजेच्या आहेत. जर प्रेम, देव प्रीती आहे आणि जर ते प्रेम आपल्याला, ती प्रेमाची ज्योत जर जळत ठेवायची आहे, तर देवाचं वचन म्हणतं की आपल्याला ते प्रेम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेस आणि योग्य व्यक्तीसंगती ते वाटून घ्यायचं. परत एकदा, जर तुम्ही मत्तई याचा 5वा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला देवाचं वचन सांगतं की कोणताही व्यक्ती मेणबत्ती
ज्वालामय करून त्याच्यावरती पांघर घालत नाही, तर ती मेणबत्ती कुठे ठेवली जाते? एका दिवटीवरती ठेवली जाते, अशा ठिकाणी ठेवली जाते ज्याच्यामुळे सर्वांना प्रकाश मिळेल. तर देव प्रीती आहे, देव प्रकाश आहे, देव अग्निमय पण आहे. देव अग्निमय आहे हे वचन माहित आहे का तुम्हाला? देव अग्निसारखा आहे हे वचन तुम्हाला माहित आहे का? नाही माहिती? टाईप करा इंग्लिशमध्ये, जर कोणाकडे असेल तर कन्झ्युमिंग फायर टाईप करा, तुम्हाला ते वचन कळेल की देव काय आहे? अग्निमय आहे. बर का, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला ते कळेल. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 29वा वचन. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय 29वा वचन. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय 29वा वचन. बर, देव प्रीती आहे सर्वांना माहित आहे, देव प्रकाशमय आहे सर्वांना माहित आहे, पण देव अग्नी आहे हे माहित आहे का? वाचा इब्रिकरास पत्र, हिब्रूज चॅप्टर 12 वर्स 29. कारण आपला देव हा भस्म करणारा अग्नी आहे. भस्म करणारा अग्नी आहे. मग आता त्या दृष्टिकोनातून भस्म करणं असं देवाचे गुण दाखवलेले, पण देव अग्निमय आहे. म्हणजे थोडक्यात काय, अग्नी जी आहे आणि प्रकाश जो आहे तो कुठून येतो? देवाकडून. आता जरा लक्ष द्या, मी प्रश्न का विचारतोय, कारण की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं की मग तुम्हाला कळेल की नेमकं आपल्याला काय म्हणायचंय. आता अग्नी याच्याविषयी देवाच्या वचनामध्ये तुम्ही असं वाचलं का की कुणीतरी होम बली अर्पण करायचं किंवा अर्पण करायचा त्यांनी प्रयत्न केला, अर्पण केलं आणि अग्नी आली आणि ती अग्नी न काय केलं? बळी जी आहे ती बळी भस्म केली. कोणाच्या बाबतीत? एलियाच्या बाबतीत. तर एलियाच्या बाबतीत ती जी वेदी त्यानं बांधली, त्याच्यावरती लाकडं रचली, त्याच्यावरती होम अर्पण केलं आणि ते अर्पण भस्म करायचं किंवा त्याच्यावरती अग्नी आणायचं काम कोणी केलं? देवाने. म्हणून जर तुम्हाला दररोज सकाळी प्रार्थना करायची असेल, दररोज सकाळी तुम्हाला कुटुंब या नात्याने जर तुम्हाला वेदीवरती अर्पण करायचं असेल सकाळी आणि संध्याकाळी, तर ते अर्पण काय असेल? देवाचं वचन ऐकायचं आणि प्रार्थना करायची. ह्या ठिकाणी मागच्या आठवड्यात आपण शिकलो की अग्नी जी आहे ती अग्नी कधी कधी ज्वालामय केली जायची. या ठिकाणी अग्नी ते अर्पण झालं, पण अग्नी ज्वालामय कधीपर्यंत? सातत्यानं ती अग्नी काय करायची? ज्वालामय ठेवायची. म्हणजे तुमच्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम सातत्यानं, पती आणि पत्नी मधलं प्रेम, लेकरांमधलं आई वडिलांमधलं प्रेम, सातत्यानं ते ज्वालामय ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? सकाळी फक्त प्रार्थना केली, देवाचं वचन वाचलं, संपला, प्रश्न मिटला? मी मागच्या आठवडी म्हणालो तुम्हाला की पत्नीचा जो भावनिक हौद असतो, इमोशनल टँक म्हणतात त्याला, तो तुम्हाला भरावा लागेल, एवढा भरावा लागेल की तो संध्याकाळपर्यंत खाली होता कामा नये. तसंच लेकरांच्या बाबतीत, तसंच पतीच्या बाबतीत देखील, फक्त पत्नीच्या बाबतीत नाही, पतीच्या बाबतीत देखील तसंच. म्हणजे थोडक्यात काय, जी प्रार्थना तुम्ही करताना की देवा आज मला लोकांशी प्रेमाने बोलायला मदत कर, मला प्रेम दाखवायला मदत कर, सुरुवात कुठून करायची? तुमच्या घरातून सुरुवात करायची. म्हणून मी मागच्या आठवडी तुम्हाला म्हणालो की जर मुलगा प्रेमाच्या शोधात घराच्या बाहेर जात असेल तर त्याला तुम्ही पूर्णपणे दोषी ठरवू शकत नाही. का? त्याला घरात प्रेम मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला वाटतं की तुमच्या लेकरांनी इथं येऊन त्यांचं स्वतःचं कुटुंब स्थापन करायचं, इथं त्यांना प्रेम मिळालं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या लेकरांचा संसार पुढे गेल्यानंतर सुखी व्हावा, त्यांना संसार म्हणजे काय इथं माहित पाहिजे. आणि बहुतांश लेकरांना ते माहित नाही. कधी कधी मी उदाहरणास्तव तुम्हाला सांगत आहे की खूप लोकांना ह्या जगामध्ये प्रेम म्हणजे काय माहित नाही. बरोबर का चूक?
प्रेम जर त्यांना माहीत पाहिजे तर त्यांना फक्त आणि फक्त ते पवित्र शास्त्रामध्ये मिळेल. बाकीच्या कोणत्याही पुस्तकामध्ये ते प्रेम त्यांना सापडणार नाही. कारण की प्रेमाची भाषा जी आहे ती बायबलमध्येच आहे, देवाच्या वचनामध्येच आहे. आणि प्रेम जे आहे ते फक्त येशू ख्रिस्तच देऊ शकतो, जे प्रेम सर्वांसाठी पुरेसं आहे. बरोबर. आता आता जरा लक्ष द्या. प्रार्थना आणि देवाचं वचन वाचलं. घंगाळ, घंगाळ म्हणजे तो हौद आहे. तो हौद कसा पाहिजे? कायमस्वरूपी भरलेला पाहिजे. मग तुम्ही पुढे वाटचाल करायची. पुढे वाटचाल करायची म्हणजे दीपवृक्ष. दीपवृक्ष काय करतो? प्रकाश देतो. मग तुमचा आयुष्याचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे थोडक्यात तुम्हाला जो अनुभव घडलेला आहे तो अनुभव इतरांसाठी वाटून घेतला पाहिजे. किती जण आपण जो अनुभव देवाने आपल्याला दिलेला आहे तो अनुभव एकामेकांचे वाटून घेतो घराच्या बाहेर? काय करता तुम्ही? घरामधलं प्रेम जे आहे ते इतरांना वाटून देण्यासाठी काय करता तुम्ही? बर, पुढचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमच्या कुटुंबामध्ये लोकांना माहित आहे का की तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता? नाही नाही, बाहेरच्या लोकांना माहित आहे का? बर, ठीक आहे. आणखी काय अनुभव आहे का वेगळा अनुभव यांच्यापेक्षा? आमच्या दुकानावरती पण असे अनेक अनुभव भेटतात. आता काही लोक म्हणजे गिऱ्हाईक पण घरचं वातावरणाची पण होत. हम्म. तर ते येतात, त्यांचे सुख आम्हाला सांगतात. आम्ही त्यांना हे करतो की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो. हा. मग ते त्यांना बरं वाटतं. बरं वाटतं. हे म्हणजे नाही का, आता असे बरेचसे लोक आहेत मग- जे हारलेले आहेत पूर्ण. प्रार्थना म्हटल्यानंतर ते तुम्हाला विचारतात का की कोणत्या देश? आमच्या बहुतेक सर्वच गिऱ्हाईकांना माहिती आम्ही ख्रिश्चन. ख्रिश्चन. बरं. कारण की आम्ही शनिवारी पडतो तर आमच्या लक्षात जरी नसते की आज शुक्रवार आहे, हं. उद्या आमचं बंद आहे. गिऱ्हाईक आम्हाला आठवण करून देते की उद्या तुमचं बंद आहे. बरं, बरोबर. हा, ठीक आहे, ठीक आहे. बरं, त्या दृष्टिकोनातून ते काय करत आहेत? जे प्रेम त्यांना घरात मिळालेलं आहे ते प्रेम घराच्या बाहेर देखील ते व्यक्त करतायत. बरं, आणखी काय? बर, कधी असते ते? शनिवारी 3 वाजता. शनिवारी 3 वाजता. बरं. हा. बर. फार छान. मग त्याच्यामध्ये फक्त ख्रिस्ती लोकच असतात का बाकीचे पण असतात? बर, ठीक आहे. पण एक कार्य करा तुम्ही. फक्त ख्रिस्ती लोकांना माहित आहे देवाचं प्रेम. ख्रिस्ती लोकांच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांपर्यंत पण ते. बर. हम्म. बर, ठीक. तर साक्ष घडली पाहिजे. हा, कुटुंबाच्या बाहेर पण साक्ष घडली पाहिजे. कुटुंबासाठी प्रार्थना तर तुम्ही करतच आहात. बरं. हा. म्हणजे थोडक्यात काय की देव आपल्या आयुष्यामध्ये साक्ष का आणतो, साक्ष का घडवतो? जेणेकरून देवाला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणाला तरी आपल्यासारखीच परिस्थिती कोणाला तरी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे. तर जर आपण व्यवस्थित राहिलो आणि आपल्या आयुष्यामध्ये साक्ष घडली तर देव काय करतो? आपल्याला त्या व्यक्तीच्या बरोबर संपर्कात आणतो. त्या व्यक्तीची परिस्थिती आपल्यासारखीच असते जवळपास. आणि मग आपण ज्यावेळेस त्याला आपण सांगतो की बाबा माझी परिस्थिती अशी होती, मग त्या माणसाला धीर मिळतो. आता देव मला हिंदू धर्मातून ख्रिस्ती धर्मामध्ये येण्याची साक्ष कधी सांगायची मला संधी मिळणार नाही. कारण की मी आयुष्यामध्ये हिंदू धर्म अनुभवलेला नाही. पण काही काही लोकांनी तुम्ही अनुभवलेला, बरोबर ना? म्हणून देवाला माहित आहे की कोण कुठल्या ठिकाणी व्यवस्थित साक्ष देऊ शकतो. बर, आता ह्या ठिकाणी
साक्ष द्यायची, प्रार्थना करायची लोकांसाठी. भाकरी म्हणजे काय? भाकरी म्हणजे काय? देवाचं वचन. देवाचं वचन सांगायची कोणाला कोणाला संधी मिळाली? तुम्ही सांगा. काय तुम्हाला संधी मिळाली की तुम्हाला देवाचं वचन बायबल मधून सांगायची संधी मिळाली? काय काय चर्च मध्ये भेटलीस? कधी संधी मिळाली? हा, काय मिळाली संधी? काय केलं तुम्ही चर्च मध्ये? बर, सरमन दिला. बर, ठीक आहे. शाळेमध्ये जे विद्यार्थी ख्रिश्चन नाही आहेत त्यांच्यासाठी देवाचं वचन सांगण्याची संधी मिळाली का? भाऊ. बर. हा, मग त्याला सांगितलं देवाचं वचन. बर, काय कोणतं देवाचं वचन सांगितलं तुम्ही? बर. हा, मग तुम्ही ते पाठ केलेलं ते सांगितलं. मग त्यानं विचारलं का त्याचा अर्थ काय? मग काय सांगितलं तुम्ही? बर, काय सांगितलं? हम्म. हम्म. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बरं, हे तुम्ही त्यांना सांगितलं. बरं, ठीक आहे. त्याच्या परीनं तो सांगत आहे, आपल्या परीनं आपण सांगितलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे का की जेवढं तुमचं प्रेम कुटुंबामध्ये दिसतं ना तेवढं प्रेम बाहेरच्या लोकांना तुमच्या कुटुंबामध्ये. परत एकदा सांगतो, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या कुटुंबाला दाखवाल ना, तुम्हाला वाटेल की बाबा माझं प्रेम जे आहे ते फक्त माझ्या कुटुंबाला माहित आहे. तसं होत नाही. ते प्रेम तुमच्या घरातला व्यक्ती बाहेर गेला की त्या व्यक्तीच्या द्वारे इतरांना कळते आणि ह्याच्या घरामध्ये काहीतरी वेगळं प्रेम आहे, जे प्रेम आमच्या घरामध्ये. ते तुम्हाला मला डोळ्यानं दिसणार नाही, पण ते नक्की मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रेम जर मिळालं तर ते प्रेम जे आहे तो व्यक्ती कुठेही जाऊ दे त्या व्यक्तीद्वारे इतरांना कळते की याच्या घरामध्ये वेगळं काहीतरी. आणि एक दिवस ते येतील म्हणतील की तुमच्या घरामध्ये वेगळं काहीतरी आहे, ते आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल अरे ह्या व्यक्तीला मी काही बोललो नाही, पण ह्या व्यक्तीला कळालं कसं की माझ्या घरामध्ये प्रेम. एक व्यक्ती म्हणाला की जर एखाद्याच्या घरामध्ये प्रेम आहे हे जर पाहायचं असेल ना तर त्या घरातला व्यक्ती इतरांना कसं वागवतो ते बघायचं. तो व्यक्ती इतरांना कसं वागवतो ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं की त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे का नाही, त्याला स्वतः प्रेमाची गरज आहे का त्याच्याकडे भरपूर प्रेम आहे आणि तो दुसऱ्याला देत आहे. मला सांगा, ज्या व्यक्तीला प्रेम मिळालेलं नाही आहे तो व्यक्ती कसा वागतो? चिडचिड असतो. रूडला शब्द काय? एकांत. बर बर, एकटा. बर, एकलकोंडी म्हणायचं का तुम्हाला? बर, एकलकोंडी. रूढ शब्द वापरला. रूढ म्हणजे थोडक्यात उद्धट, कठोर. बर, ठीक, कठोर. हा, काय सांगितलं होतं? रागेष्ट. बर, आणखी काय? हा, स्वार्थी. प्रेमाच्या उलट शब्द जो आहे तो खूप वेळेस स्वार्थी असा शब्द येतो. हा, प्रेमाच्या उलट शब्द म्हणजे भरपूर असा वेगळा शब्द असतो प्रेमाच्या उलट, विरोधार्थी शब्द. पण ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी स्वार्थ नाही. जेवढे लोक स्वार्थी आहेत त्यांच्यामध्ये देवाचं प्रेम. पती जरी असला तर तो काय विचार करतो की मला पत्नीपासून जास्त फायदा कसा मिळेल, लेकरांपासून मला जास्त फायदा कसा मिळेल. पत्नी काय विचारते, पतीपासून मला जास्त फायदा कसा मिळेल. आता मदत मिळणे किंवा प्रेम मिळणं हे चुकीचं नाही, पण स्वार्थ म्हणजे काय, मला त्या मिळाल्या पाहिजेत गोष्टी. म्हणून देवाचं वचन म्हणतं की निस्वार्थपणा जो आहे, जर एखाद्याला शिकायचं असेल तर त्यानं लग्न करून बघावं. लग्नामध्ये व्यक्तीला निस्वार्थपणा म्हणजे काय ते शिकायला मिळतं. आता ज्या लोकांचं लग्न झालेलं नाही
त्यांना निस्वार्थपणा एवढं जास्त व्यवस्थित समजत नाही का हो? का त्यांना निस्वार्थपणा जास्त समजत नाही? कोणाची काळजी घ्यायची त्यांनी? त्यांचीच काळजी घ्यायला लागलं कोणतरी, बरोबर का? त्यांचीच काळजी घेतल्यानंतर त्यांना निस्वार्थपणा म्हणजे कळणार नाही. ज्यावेळेस त्यांच्याकडे जबाबदारी येईल, बाबा ह्या व्यक्तीची मला काळजी घ्यायची, कुटुंबातल्या व्यक्तीची काळजी कोणी घेईल, पण कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीची काळजी जर तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीसाठी केली तर त्याला प्रेम म्हणतात. आता उदाहरणार्थ, एका डॉक्टरनं प्रचार करताना लोकांना विचारलं, तो मिशनरी डॉक्टर होता, अमेरिकेतून आला होता. तो म्हणाला की तुमचे किती लेकरं आहेत? मग सगळ्यांनी हात वर केले. मग त्यांनी विचारलं की किती लोकांचे लेकरं जे आहेत ते तुमच्यापासून जन्माला आलेले आहेत? मग खूप लोकांनी हात वर केले. मग त्यांनी विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांनी दत्तक म्हणून लेकरं सांभाळायला घेतलेली आहेत? काही लोकांनी मग हात वर केला. मग त्या व्यक्तीनं प्रश्न विचारला तो इतका महत्वाचा होता. तो म्हटला, ज्या लोकांनी लेकरं दत्तक म्हणून घेतलेली आहेत ते आई वडील स्वतःच्या लेकरांसाठी जेवढं प्रेम दाखवतात तेवढंच दत्तक घेतलेल्या लेकरांना प्रेम दाखवतात का? मग आता गोंधळ आला. त्या ठिकाणी उत्तर होतं नाही. का फरक पडला? म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेदना तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो त्रास संकट स्वतःच्या लेकरांसाठी घेतला जातो तो त्रास संकट इतरांसाठी घेतला जात नाही, कारण की तेवढं जवळीकपणा झालेलं नाही. उदाहरण मला माहित नाही, मी तुम्हाला विचारतोय, मला माहित नाही बरं का. उत्तर वेगळं असेल, तुमचे विचार वेगळे असतील, माझे विचार वेगळे असतील. कल्पना करा की एक महिला आहे, ती प्रसूतीच्या काळामध्ये किंवा प्रसूती झाल्यानंतर तिला सांगण्यात येतं की एक लहानसं बाळ चांगलं जन्माला आलेलं आहे, मुलगा मुलगी सांगण्यात येत नाही, आणि ते बाळ काही वेळानंतर ते बाळ त्यांच्याकडे आणण्यात येतं आणि त्या बाळाचं संगोपन ते आई जे आहे ते करते. आणि 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष झाल्यानंतर मग त्या आईला सांगण्यात येतं की हे बाळ तुमचं नाही आहे, हे बाळ कोणाचं तरी दुसऱ्याचं आहे. मग काय होईल? 5 वर्षानंतर सांगण्यात येतं की हे बाळ तुमचं नाही, हे बाळ कोणाचं तरी वेगळ्याच आहे. मग ते काय करेल? मला माहित नाही म्हणून मी विचारतोय बरं का तुम्हाला. बरं, काय करेल ती आई? त्या स्त्रीचं त्या बाळाची आईसारखंच म्हणले गेली ना, कारण की ते पण प्रसूत झाले त्याची, त्यामुळे तिने पण स्वतःचं दूध पाजून त्याला मोठं केलं. बरोबर. मग मला तुम्हाला हे विचारायचं की ते लेकरू तिचं नाही तर मग ते प्रेम कमी पडेल का तसंच प्रेम होईल? नाही पडणार. असं होईल का? असं विचार करेल का ती की माझं लेकरू नाही? ते काय विचार होईल? बर, आणखी काय? बर, आणखी काय? का ती विचार करेल मला सांगायलाच नको पाहिजे होतं, तुम्ही का सांगितलं मला, असा विचार करेल का ती? तसंही असेल का? ते आपण विचार करेल ना, हा, माझं जे झालेलं बाळ आहे, मग ते कुठे? बरं ठीक आहे, त्याच्याकडे येईन मी परत. त्याच्याकडे येईन मी परत. सिस्टर, तुम्हाला काय सांगायचं का याच्याबद्दल की ती आई काय म्हणेल की बाबा नाही, आता हे लेकरू माझं नाही ना, आता मग ह्या लेकराला मी कशी काळजी व्हायची, वाहू का काळजी, याची काळजी घेऊ का, काय काय विचार करेल ती आई? हा, तुम्हाला 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 शिक्षण आहे तसं तुम्ही प्रेम कराल, कारण की तुम्ही पहिल्यापासून त्या लेकराला जवळच स्वतःच मानलेलं आहे, बरोबर. मग तुमचं लेकरू स्वतःच जे आहे ते तुम्हाला देण्यात येतं 5 वर्षानंतर. मग त्या लेकराला तुम्ही तुमच्या त्या जसं ते त्या लेकराला प्रेम केलं तसं हे नवीन लेकरू जे आले त्याला प्रेम कराल का? मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय, काय कराल? पण स्वतःच लेकरू जे आहे ते 5 वर्षानंतर मिळालं तुम्हाला, ते स्वतःच आहे, तुमचा डीएनए त्याच्यात आहे, मग काय कराल?
स्वतःच असून पण बर, म्हणजे आईला जास्त माहिती, आपल्याला जास्त माहिती बोलता काय सांगता येणार त्याच्यामध्ये, बरोबर का हो? आणखी तुम्ही सांगा, तुम्हाला जास्त अनुभव आहे, काय होईल? नाही, जास्त प्रेम कोणाला लावेल मग? समान प्रेम दाखवेल? आईचं प्रेम लेकरावरती अवलंबून नसतं, जेवढं मला माहित आहे. ते लेकरू कसे असू दे, काही असू दे, कसे वागू दे, प्रेम देऊ दे अथवा न देऊ दे, आई प्रेम करेल. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतःच लेकरू 5 वर्षानंतर मिळालं तर ते प्रेम सारखं असेल का? सारखं नाही, सारखं नसेल. बरं, काय काय लोकांना वाटतं सारखं असेल, काय काय लोकांना वाटतं की सारखं नाहीये. बरं, ठीक आहे. जर तुम्हाला, म्हणजे हे वेगवेगळे प्रश्न का विचारताय मी, की तुम्हाला माहित पाहिजे की आपण नेमकं काय शिकत आहोत. जर तुम्हाला कळालं पहिल्याच दिवशी की हे लेकरू तुमचं नाही, ते तुमचं लेकरू कुठंतरी हरवलंय आणि आता हेच लेकरू तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तुम्ही धाकधूक 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 की माझं लेकरू कुठं गेलं, 5 वर्ष या लेकराची काळजी घेतली, आता घेतली पाहिजे, तुमच्याकडे आले हे लेकरू. मग 5 वर्षानंतर तुम्हाला कळतं की तुमचं लेकरू तुम्हाला परत मिळणार आहे आणि मग ते लेकरू तुम्हाला परत मिळतं. मग फरक पडेल का? का फरक पडेल? कारण की 5 वर्ष तुम्ही जरी ह्या लेकरावरती प्रेम केले तरी देखील तुम्ही काय करत होता, ते माझं लेकरू जे आहे ते कुठे, म्हणून फरक पडू शकतो. पण माहीतच नाही तर बहुतेक तुम्ही काय कराल, ह्याच लेकराला काय कराल, स्वतःच मान्य कराल. बरोबर? आता तुमचं लेकरू 5 वर्षानंतर तुम्हाला परत मिळालं आणि त्या व्यक्तीनं म्हटले की आता माझं लेकरू आहे ते तुमच्याकडे आहे, ते मला द्या, मग काय? पण आता हे मिळालं ना तुमचं स्वतःच, जरा लक्ष द्या. परिवारामध्ये ना तुम्हाला हेच मला सांगायचंय की जे लेकरं देवाने तुम्हाला दिलेली आहेत ना, तसं प्रेम त्या लेकराला तुम्ही बाकीच्या कोणत्याही लेकराला देऊ शकणार नाही. सून जर तुमच्या घरामध्ये आली तर ती सून तुम्हाला किती जर त्या सुनेने सेवा केली तर तुमच्या मुलगीला जेवढं प्रेम तुम्ही देता तेवढं त्या सुनेला देऊ शकणार. तुमच्या घरामध्ये जावई जरी आला तर ज्या प्रेमाने तुम्ही तुमच्या मुलग्याला वागवता तसं तुम्ही जावयाला वागवू शकणार नाही. तो किती तुमच्या संगती चांगला वागवतो. फरक आहे का? अशातला भाग नाही की सून वाईट आहे, जावई वाईट आहे, अजिबात नाही. चांगलेच आहेत ते, तुमच्या लेकरांपेक्षा पण चांगले असतील. जरा मला हे बोलू द्या. तुमच्या स्वतःच्या लेकरांपेक्षा ते चांगले असतील तरी देखील तुमच्या त्या प्रेमामध्ये फरक पडेल का? तसं स्वतःच नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जे प्रेम पतीला द्यायचं आहे ना ते प्रेम तुम्ही पतीलाच देऊ शकता, इतर पुरुषाला ते प्रेम तुम्ही देऊ शकत. जे प्रेम पत्नीला द्यायचं ना ते प्रेम तुम्ही फक्त पत्नीला दिलं पाहिजे, ते प्रेम तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही, त्याला प्रेम म्हणत पण नाही. भाऊ बहिणीमधलं जे प्रेम आहे ते भाऊ बहिणीमध्येच असू शकतं, 2 मित्रांमध्ये असू शकत नाही. काही दिवसापूर्वी मी एक युट्यूब वरती एक व्हिडिओ केस पाहिली, एक गुन्हा खटला चालला होता कुठेतरी, त्या खटल्याविषयी माहिती दिली होती त्या ठिकाणी. एक तरुण मुलगा, एक तरुण मुलगी, त्यांनी आत्महत्या केली. कारण काय होतं की मुलगीच्या घरी काहीतरी त्रास संकट झाला होता आणि त्या मुलगीला ते सहन होत नव्हता म्हणून तिनं आत्महत्या केली. मुलग्यानं का आत्महत्या केली? मुलगा, ती मुलगी जी आहे ती त्याच्यापेक्षा वयानं लहान आहे, तो म्हणायचा का ही माझी आई सारखी आहे, वयानं लहान पण माझ्या आई सारखी आहे. आता हिचाच प्राण जर गेला तर मी जगून काय करू, म्हणून त्याही मुलग्यानं काय केली, आत्महत्या केली. ते दोघं म्हणाले की आम्ही मित्र नाही, आम्ही भाऊ बहिणी किंवा असं वेगळं नातं आहे आमचं, पण आम्ही विचार केला की ही जगणार नाही तर मी कसं काय जगणार. आता जरा लक्षात द्या, अशा प्रकारचं नातं मी आता पण कधी ऐकलं नव्हतं, पण तसं नातं त्यांचं होतं.
आता मला तुम्ही कृपा करून सांगा की जे पाऊल त्या मुलगीने उचललं ते बरोबर का? मुलग्याने जे पाऊल उचललं ते बरोबर का? आता मला सांगा की का चुकीचं मग? आत्महत्या करणं चुकीचं आहे. बरं ठीक आहे, तो मुद्दा बाजूला ठेवून दुसरं सांगा. मग तिची चुकी का? आई वडिलांनी प्रेम दाखवलं नाही म्हणजे मुलाने असं करायचं? हा 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 हा. आता मला ते मुद्दा आणायचं आहे की घरी तुमच्या आई वडिलांना जर प्रेम कसं करायचं माहित नसेल किंवा प्रेम देता आलं नाही तर त्याचा गैरफायदा करून आता मला प्रेम इथं मिळत नाही ना, मला दुसरीकडे प्रेम शोधायला पाहिजे. मी बहुतेक हे उदाहरण दिलं होतं तुम्हाला. अमेरिकेमधल्या 2 मिशनरी मुली, एक मिशनरी मुलगी भारतात आली आणि तिने ही साक्ष दिली. ती साक्ष मला फार मनाला बोचली. तिचे वडील पाळकासारखं काम करायचे, सुवार्ता सांगायचे पूर्ण जगामध्ये आणि एवढे व्यस्त होते देवाच्या सेवेमध्ये की त्यांना त्यांच्या 2 मुलीला प्रेम देणं, त्यांना वाटलं की घरातलेच आहेत, आई आहे तर मी आहे, आता वेगळं प्रेम द्यायची काय गरज आहे, मी देवाची सेवा करतो, हे करतो ते करतो. तर मोठी मुलगी जी होती ती म्हणाली की माझ्याकडे माझे वडील लक्ष देत नाहीत, मला प्रेमाची गरज आहे, मी लहानाची मोठी होत आहे. म्हणून ती काय म्हटली लहान बहिणीला, मला वाटतं की आता मी प्रेम बाहेर शोधलं पाहिजे, कोणाच्या तरी प्रेमामध्ये पडलं पाहिजे. आणि बहुतेक ती प्रेमात पडली पण. मग वडिलांना खूप दिवसानंतर कळाले की असं असं झालेलं आहे, तसं तसं झालेलं आहे आणि वडिलांना खूप वाईट वाटलं. वडील म्हटले की बाबा, ज्या गोष्टीच्या जबाबदारीनं मी त्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे त्या गोष्टी मी पार पाडल्या नाहीत, म्हणून त्या व्यक्तीला ती गोष्ट दुसरीकडे कुठंतरी मिळवावी लागली आणि त्या गोष्टीचा फार वाईट परिणाम झाले. म्हणून ज्या गोष्टी तुमच्या लेकरांना तुम्हाला द्यायच्या त्या गोष्टी लेकरांना देता येईल का हे लेकरांना जन्माला आणायच्या अगोदर विचार करायचा. म्हणून या सगळ्या गोष्टी शिकतोय आपण. का हे आत्ता शिकतोय की बाबा पुढे येऊन त्या लेकरांना त्रास होता कामा, त्या लेकरांनी उठून तुम्हाला म्हणायला नको की बाबा तुम्ही मला जन्म का दिला, तुम्ही मला ह्या गोष्टी का देत नाही, मग तुमच्याकडे उत्तर नसणार आहे त्यावेळेस. त्याच्या उलट मी आणखीन एक उदाहरण दिलेलं आठवतं का बघा. एक मुलगा, भाऊ आणि बहीण, भाऊ आणि बहीण जे होती, तो भाऊ मला म्हणाला की आमच्या बहिणीनं, माझ्या बहिणीनं किंवा आम्ही घराच्या बाहेर प्रेम शोधलंच नाही. का? कारण की आम्हाला घरामध्येच इतकं प्रेम मिळालं, आम्हाला बाहेर शोधायची गरज लागली नाही. मग आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्हीच काय करा, मुलगा किंवा मुलगी आमच्यासाठी शोधा. एवढा विश्वास आई वडिलांवरती. आत्ताच्या लेकरांना तेवढा आई वडिलांवरती विश्वास आहे का? त्यांना काय वाटतं, माझी जी आवड आहे ती माझ्या आई वडिलांना माहित नाही. का ते म्हणतात ठामपणे, एवढं ठामपणे ते का म्हणतात की माझ्या आई वडिलांना माझी आवड माहित नाही? का म्हणतात ते तसं? कळवलं पण नाही आणि आई वडिलांनी ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला. त्यांना वाटतं की आई वडील आणि माझ्यामध्ये काय एक अंतर निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आई वडील माझ्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. आणि जरी तुम्हाला वाटलं की आई वडील योग्य निर्णय घेतील तरी देखील कोर्टशिप आठवतं का, एकत्र येणे, त्या ठिकाणी आल्यानंतर पडताळून पाहायचं की बाबा जरी मध्यस्थीने हे स्थळ आणलं असलं, जरी आई वडिलांनी हे स्थळ आणलं असलं तर ते आई वडिलांनी आणलेलं स्थळ देवाच्या वचनानुसार आहे. आज भरपूर काय शिकायचंय, पण देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुमच्यावरती कोण प्रेम करत नसेल तर तुम्ही काय करायचं, येशू ख्रिस्ताकडे जायचं आणि म्हणायचं देवा माझ्यावरती कोण प्रेम करत नाही ते प्रेम तू मला दे, आणि ते प्रेम देवाकडून घ्यायचं. आणि जे लोक आपल्याला प्रेम करत नाहीत, देत नाहीत, त्यांना जाऊन ते प्रेम द्यायचं. ह्याला म्हणायचं ख्रिस्ती धर्म. निस्वार्थ सेवा म्हणजे हे, निस्वार्थ प्रेम म्हणजे हे. निस्वार्थ प्रेम म्हणजे काय, बाबा मला मोबदल्यात प्रेम मिळेल का नाही मला माहित नाही, पण मला प्रेम द्यायचंय. लोकांना हे महत्वाचा मुद्दा कळत नाही. लोकांना वाटतं की दुसऱ्यांना प्रेम दिलं की आपला काहीतरी तोटा होईल, दुसऱ्यांना प्रेम दाखवलं की आपला काहीतरी तोटा होईल असं लोकांना वाटतं. पण देव म्हणतो की तसं नाहीये. कसं प्रेम करायचं दुसऱ्यांवरती, शेजाऱ्यांवरती कसं प्रेम करायचं,
स्वतःसारखं प्रेम करायचं. आता ह्या जगामध्ये खूप लोक, तुम्ही पण पाहिलेत, मीही पाहिलेत, जे स्वतःवरती प्रेम करत नाहीत, त्यांना स्वतःविषयी फार वाईट वाटतं. ते म्हणतात की मी असा का आहे, मी तसा का आहे, मी माझी काळजी घेत नाही का, कारण की मला स्वतःवरती प्रेम नाही. इतरांवरती कसं प्रेम करतील ते? प्रश्न विचारतो. किती लोकांना ह्या ठिकाणी स्वतःवरती, तुम्हाला स्वतःची किंमत माहित आहे आणि तुम्हाला बरं वाटतं की तुम्ही जसे आहात, तुम्हाला बरं वाटतं तुम्ही तसे आहात. बरं वाटतं तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला बरं वाटतं का? नाही, त्या चुका वेगळ्या. पण ठीक आहे की बाबा माझ्या चुका होत आहेत, पण तरी देखील जसा मी आहे, देवानं मला जसं ठेवलं तसं मला आनंदी आहे, मी सुखी आहे, मी स्वतःवरती प्रेम करतो. आता निस्वार्थ प्रेम म्हणजे असं नाही की स्वतःची काळजी अजिबातच घ्यायची नाही, दुसऱ्यांचीच काळजी घ्यायची, त्याला निस्वार्थ प्रेम म्हणत नाहीत. निस्वार्थ प्रेम म्हणजे जे प्रेम देवाने तुम्हाला दिले ते तुमच्याकडे न ठेवता इतरांना द्यायचं. प्रेम दिल्याने वाढतं. साध्या सुध्या भाषेमध्ये सांगा की प्रेम तुम्ही इतरांना काय कसं द्याल? इतरांना प्रेम तुम्ही कसं दाखवा? घराच्या बाहेर, घरातल्या लोकांचं वरती प्रेम तुम्ही कोणी कसे कधी कराल? घराच्या बाहेर म्हणजे काय? बर, एखादा व्यक्ती मदत करणे. बर, तुमच्याकडे परत येईल मी. हा. एखादा व्यक्ती टेन्शनमध्ये असतो. हा. आपण त्याचं सांत्वन त्यानं सांगितल्यावर नाही म्हणजे हा आता बऱ्यापैकी लोक न सांगता सुद्धा आपल्याला कळतं की त्यांना काहीतरी टेन्शन. हा, मग आपण काय ज्यावेळेस करायचं? आपण हा विचारलं की हा बाबा काय आज काय अडचण आहे आज, तुझं चेहरा का हा उतरला. हा हा म्हणजे थोडक्यात काय, आपण पहिलं पाऊल उचलायचं. ते बऱ्याचदा माझ्या बाबतीत झालेले, मी जो माझ्या कस्टमरला विचारले. पण असंही करून चालत नाही की बाबा त्या व्यक्तीला आवडत नाही कोणाला काय सांगायचं ना, आपण जबरदस्तीनं मला तूच सांग, असंही करून करता कामा नये आपण. मग काय करायचं, बाबा तुम्हाला काय मदत पाहिजे का? तुम्हाला मदत करू का? ही मदत करू का? ती मदत करू का? म्हणून काय करायचं, आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा. जगामध्ये खूप लोक आज शेजारी कोण बसले माहित नाही, पण इथं म्हणजे थोडक्यात काय की फेसबुकवर, इंस्टाग्रामवर हजार लोक त्यांच्याशी जोडलेले गेले आहेत, पण घरातल्या लोकांसाठी बोलचाल नाही. पण फॉलोअर्स हजारो आहेत, पण घरातल्या लोकांसाठी बोलचाल नाही. मी तुम्हाला सांगितलं की जो व्यक्ती, जो अभिनेता, त्यानं 2020 मध्ये आत्महत्या केली, फार मोठा अभिनेता, चांगला अभिनेता, त्याचे फॉलोअर्स जर तुम्ही बघितले तर कोट्यवधी फॉलोअर्स. मग कोट्यवधी लोक जर त्याच्या पाठीमागे आहेत, मग तो एकटा कसा काय? तो एकटा याच्यासाठी कारण की त्या कोट्यवधी लोकांमध्ये त्याला वाटलं की एक ही माझ्या संगती माझ्यासारखा नाही. म्हणून देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की तुम्हाला तुमच्यासारखा व्यक्ती आहे तसा बरोबर मिळणं शक्य नाही, किंवा मिळेल, कधी मिळेल माहित नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, जो व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे ना, त्या व्यक्तीसंती बोलायचं, चालायचं, म्हणजे तुम्ही एकामेकांसंती एकरूप होऊ शकता. विवाहामध्ये काय होतं तेच होतं ना. विवाहाच्या अगोदर मुलगा आणि मुलगी लहानाचे मोठे होत असताना त्यांना तेच शिकवायचं की बाबा एकामेकांसंती कसं राहायचं. किती भाऊ बहीण एकामेकांसंती व्यवस्थित राहतात लहानाचे मोठे होत असताना? खूप कमी. का? शिकवलं नाही आपण, किंवा त्यांना सांगितलेलं नाही, एकमेकांची काळजी घ्यायला सांगितलेलं नाही. आपल्याला वाटतं की ते भांडतायत ना, भांडण्यामध्ये पण प्रेम आहे. आहे प्रेम, मला मान्य आहे, प्रेम आहे त्याच्यामध्ये, पण भांडणं होता का? काळजी एकामेकाची व्हायला पाहिजे. कारण की का, मुलग्याचं लग्न मुलगी संगती होणार आहे कुठल्या तरी, मग तो त्याला कसं वागवेल ते आत्ताच आपल्याला म्हटलं ना मी, व्यक्तीचे पाय पाळण्यातले पायावरून आपल्याला कळते की त्याचे पाळण्यातले पाय आपण बघले की लक्षात येतं की तो कसा असेल पुढे. म्हणून आत्ताच काय केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण पवित्र स्थानाचा अभ्यास करतो, तिथं जायच्या अगोदर या सर्व गोष्टी इथं काय करायच्यात, व्यवस्थित पार पाडायच्या, म्हणजे आपल्याला तिथं गेल्यानंतर त्रास होणार नाही. बर,
जगामध्ये खूप लोक एकलकोंडी झालेले आहेत. एवढे फोन असून, एवढं सोशल मीडियाला काय म्हणतात, सामाजिक माध्यम असून, ह्या सर्व गोष्टी असून लोक एकलकोंडी का झालेले आहेत मग? त्यांना लग्नाची भीती वाटते का त्यांना लग्न सोपं वाटतं? आज किती तरुणांना वाटतं की लग्न फार चांगलं आहे. मी खूप तरुणांना बघितलं त्यांना लग्नाची भीती वाटायला लागली. का भीती वाटायला लागली? ते 30-40 वर्षापूर्वी तसं नव्हतं. लोक आनंदाने लग्न करायचे, आता भीती. बरं, अविश्वासूपणा वाढलेला आहे म्हणून त्यांना वाटतं की लग्न जरी झालं तर तो व्यक्ती अविश्वासू असेल. सर्वे केलेला आहे. सर्वे मध्ये तुम्हाला काय वाटतं, स्त्रिया जास्त अविश्वासू त्या सर्वे मध्ये दिसल्या की पुरुष? जे आहे ते आहे. पण 30-40 वर्षापूर्वी तसं होतं का? अविश्वासूपणा जास्त कोणामध्ये होता? पुरुषांमध्ये. मग ही अशी परिस्थिती का? नाही, तुम्ही सर्वे जो आहे, वेगवेगळे सर्वे केलेले आहेत, सर्वेक्षण केलेले आहे, ते तुम्ही करून बघा, तुम्ही पहा की नेमकं काय परिस्थिती आहे. म्हणून आज लग्नाची भीती लोकांना का वाटते? कारण की त्या लग्नासंती ज्या काय गोष्टींची जबाबदारी येणार आहे, ती जबाबदारी आहेच, पण त्रास संकट जे येणार आहेत ते आणखी जास्तच आहेत. अगोदर एवढे त्रास संकट नव्हते. पत्नीला माहित होतं तिची जबाबदारी काय, पतीला माहित होतं की तिची जबाबदारी. आता सगळे गोंधळात. दोघांचा विवाह झालाय ना, दोघांचं घर आहे ना, ह्यानं पण हेच करायचं, त्यानं पण तिथं मदत करायची, बरोबर ना? पण आता ते गोंधळामध्ये का पडलेले आहेत? अगोदरच शिक्षण नाही, डायरेक्ट लग्न. पहिल्या दिवसापासूनच मग हे करायची का ते जबाबदारी करायची का ती जबाबदारी पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की अगोदर पासून ती सवय पाहिजे. अगोदर पासून ती सवय पाहिजे. अगोदर पासून जर व्यक्तीला सवय असेल तर विवाहाची भीती त्याला वाटणार. विवाह भीती वाटायचा प्रश्न झालाय आज. मला फार आश्चर्य वाटतं. आनंदाची गोष्ट पाहिजे, पण फार भीती. आता जे तरुण लोक आहेत त्यांचा विवाह झालेला आहे आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या सर्वांसाठी सामाजिक माध्यमावरती जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे विवाह काय आहे ते कृपा करून विचार करू नका. तो विवाह तसा होत नसतो. आपण सामाजिक माध्यम जास्त त्याच्यावरती विश्वास ठेवतो की बाबा मुलगा माझ्याकडून ही अपेक्षा करेल, मग मी असं वागलं पाहिजे. देवाचं वचन म्हणतं का तसं? मुलगीची अपेक्षा माझ्याकडून अशी आहे म्हणून मी असा वागलो पाहिजे. कुठं ते कळतं त्यांना? देवाच्या वचनामध्ये नाही. आणि मग जे समोरासमोर एकत्र येऊन बसतात आणि बोलाचाली करायला सुरुवात करतात, मग त्यावेळेस मुलगा म्हणतो की हे तुम्ही करता का, ते तुम्ही करता का, ते तुम्ही करता का, आणि ती मुलगी म्हणते नाही. या मुलगीला माहित नाही का? सोशल मीडियावरती तुम्ही नाही का, फेसबुकवरती तुम्ही नाही का, मग इंस्टाग्रामवरती तुम्ही नाही का, मग तुम्ही जर आहात तर तुम्हाला माहित पाहिजे की मुलग्याच्या काय अपेक्षा आहेत. मुलग्याच्या बाबतीत पण तेच. म्हणून हे चष्मा जो आहे ना, जगिक चष्मा तो काढायचा आणि आध्यात्मिक चष्मा वापरूनच विवाह पार पाडायचा आणि विवाह करायचा. मग तो विवाह शेवटपर्यंत टिकेल. एक पैसेवाला व्यक्ती, महान एकदम, त्याच्याकडे भरपूर पैसा, फार तो प्रसिद्ध आहे. लोकांनी त्याला विचारलं की तुमचं लग्न नाही झालं अजून? तो म्हटला की क्षुल्लकशा कारणावरून घटस्फोट होतात. आणि तो म्हटला की घटस्फोट एक गोष्ट, घटस्फोट झाला की अर्धी रक्कम तिला राहिली, माझ्याकडे अर्धी रक्कम. ह्याची भीती, म्हणून लग्न. भीती आहे का ही? बरोबर आहे काय भीती? बरोबर आहे. म्हणून जो समोरचा व्यक्ती आहे ना, तो समोरच्या व्यक्तीला पडताळून व्यवस्थित पार पाडायचं. म्हणून मी म्हटलं की वेळ घ्या. लगेच उत्तर द्यायचं नाही, लगेच होकार द्यायचं नाही, वेळ घ्यायचा. तुम्हाला तो व्यक्ती व्यवस्थित माहित नाही ना, 1 वर्ष घ्या. 1 वर्षामध्ये कुठं ना कुठं तर देव दाखवेल की तो व्यक्ती बरोबर आहे का चुकीचा आहे. तो 100% चांगला व्यक्ती आहे असं नाही, पण ज्या गोष्टी लग्नाच्या अगोदर व्यवस्थित पाहिजेत त्या गोष्टी पाहिजेतच. लग्नाच्या नंतर काय काय गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकता, त्या नंतरच्या गोष्टी. पण अगोदरच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तडजोड होता का?
लग्नानंतरच्या कोणत्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, लग्नानंतर पण त्या गोष्टी आपण बदलू शकतो? कोणत्या गोष्टी? कोणत्या अशा गोष्टी तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, आता ती गोष्ट त्या व्यक्तीमध्ये नाही, पण लग्नानंतर आपण ती गोष्टीमध्ये विचार करूया. त्याच्यासाठी लग्न मोडायची किंवा लग्न नाही करायची गरज नाही, लग्न करूया. कोणत्या अशा गोष्टी आहेत की लग्नाच्या नंतर देखील बदल तुमच्यात किंवा त्या व्यक्तीमध्ये केलं तर चालतो? आणि मग हा, वजन, बर. ठीक आहे. आता जास्तच वजन नसेल, थोड्यापैकी जास्त वजन असेल तर तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, याच्यासाठी लग्न नाकार द्यायची काय गरज नाही. लग्नानंतर देखील तुम्ही काय करा, वजन कमी करू शकता. बरं, आणखी काय? आणि मग राहणीमान. बरं, म्हणजे जरा स्पष्ट सांगायनी म्हणजे एकदम अचूक सांगितलं. तसं कपडे घालण्याची पद्धत हं. जर समजा तेव्हा आता गबाळ्यासारखे कपडे घालतात. तर बायको म्हणतात की लग्न झाल्यानंतर त्याला सुधार. होईल का बघा, मला माहित नाही. मला माहित नाही. हा, पगार नाही का पगार कमी आहे? कमी आहे. बरं, ऍडजस्ट करू शकेल, पगार नंतर वाढेल. बरं, ठीक आहे, होऊ शकेल, मला माहित नाही. पण काय काय कुणीतरी मला सांगितलं, हे बरोबर आहे माझ्या माहितीनुसार, चुकीचं असेल तर तुम्ही सांगा. दुर्गंध जो आहे तो पुरुषांपेक्षा स्त्रीला लगेच कळतो. सॉक्स जर ते व्यवस्थित घातले नसतं तर तिला लगेच कळेल की बाबा तुमचे सॉक्स धुतलेले नाही. त्याच्यावरून शेतावरून भाताची परीक्षा करेल. आणि त्यांचे कसं असतं, आता मी जास्त डिटेलमध्ये नाही जाणार, मला माहित आहे म्हणून मी सांगत आहे की प्रत्येक त्यांचे बॉक्सेस असतात की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का, ते बरोबर, ते टिक करत जातात. महिला मुली जे असतात ते सगळे पडताळणी करून बघत असतात की बाबा ह्या सर्व गोष्टी आहेत का, मगच होय म्हणत असतात. बर, आणखी कोणती? पुरुषांच्या बाबतीत सांगितलं, महिलांच्या बाबतीत हा, एज्युकेशन. बर, ठीक आहे. जर मुलगीच्या बाबतीत का दोघांच्या बाबतीत? बरं, ठीक आहे, ठीक आहे. मुलगीचं शिक्षण 12वी झालं असेल आणि ती म्हणत असेल की मला शिकायचं होतं पण खेड्यागावात मी राहिले, तिथं कॉलेज वगैरे काय नव्हतं, मग मुलग्याच्या बाजूचे म्हणतात ठीक आहे, लग्नानंतर आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ. ती पण चांगली गोष्ट आहे. आणखी कोणत्या तडजोडी? लग्नानंतर त्या करू शकता, पण त्या झाल्या पाहिजे. कोणती आणखी गोष्ट? होत नाही. नाही, काय काय ठिकाणी झालेलं पाहिलंय मी. हा, हा, पण लग्नानंतर काय काय मुलं म्हणतात की नाही आम्ही शिकवतो मुलगीला, आणि शिकवतात पण काय काय वेळेस. बर, अनुभव वेगवेगळा असेल. काय काय ठिकाणी म्हणतात की शिकवतो पण शिकवत नाही. असं पण नाही करायचं. एकदा जर शब्द दिला तर तो शब्द तंतोतंत पाळायचा. म्हणजे प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणखी कोणती परिस्थिती? हा, वेळ. काय वेळ? हा, जर तो व्यक्ती वेळेवरती घरी येत नसेल तर काय, मग ती तडजोड लग्नानंतर तुम्ही कराल का? तुम्ही म्हणाल नाही, अगोदर आई वडिलांच्या घरी लवकर येऊन दाखव, मग लग्न. हा, बरं, ठीक आहे, ठीक आहे, होत असेल. बरं, ठीक आहे, तुम्हाला अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे, ठीक आहे. विवाह झाला की त्या गोष्टी व्यवस्थित होतात. आता मला थोड्या वेळासाठी आपण शिकवूया, इथं थांबूया. कोणत्या अशा घटना आहेत किंवा कोणत्या अशा बाबी आहेत ज्याच्यामध्ये तडजोड करताच येत नाही, ती गोष्ट लग्नाच्या अगोदर झालीच पाहिजे तरच लग्न? बर, व्यसन. व्यसन ते लग्नाच्या अगोदर सुटलंच पाहिजे. तो म्हटला की नाही लग्नाच्या नंतर सोडतो, अजिबात ऐकायचं नाही. आपण शिकलो, एक ग्लास जरी तो मद्यपान करत असेल तर त्या व्यक्तीला स्पष्टपणे नकार द्यायचा आणि मोकळं व्हायचं. तडजोडच नाही त्या ठिकाणी. मग ते धूम्रपान असू दे, मद्यपान असू दे, अंमली पदार्थ असू देत, काही असू दे, तडजोड त्या ठिकाणी अजिबात नाही. आणखी काय? बर, देवामध्ये नसेल, अविश्वासू असेल. देवामध्ये नसेल म्हणजे काय? विधर्मी म्हणताय का तुम्ही? हा, म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये अविश्वासू.
विश्वासणाऱ्यांमध्ये लोकांमध्ये तो एक अविश्वासू असा व्यक्ती असतो. मग ती तडजोड करायची नाही. मग काय करायचं त्या ठिकाणी? नकार द्यायचं नाही. त्याला संधी संधी देणं गरजेचं आहे. लगेच नकार देऊन चालणार नाही. संधी दिली पाहिजे. ह्या बाबतीमध्ये संधी दिली पाहिजे. म्हटलं पाहिजे की बाबा मला आध्यात्मिक पातळी तुझी पाहायची आहे, तर ती आध्यात्मिक पातळी वाढवण्यासाठी त्यानं काय करून दाखवायचं तुम्हाला? बर, म्हणजे काय करा? बर, म्हणजे थोडक्यात काय, मंडळीमध्ये शाबाताला चर्चला आला पाहिजे, तो त्यानं भक्तीमध्ये काम म्हणजे सहभाग घेतला पाहिजे, सर्व गोष्टी त्यानं दाखवल्या पाहिजे. बर, तो प्रचारक नसेल तर मग काय करणार? त्याला वाद्य पण वाजवता येत नाही. सभासद आहे ना मग तसा तो. काय ऍक्टिव्हपणा म्हणजे काय बघाल त्याच्यामध्ये? येईल. बर, म्हणजे तेवढं बघणार तो येतो का. बरं, आणखी काय पाहाल? बरं, ठीक आहे, त्याला वाद्य वाजवता येत नाही, बोलता येत नाही, प्रचारक नाही, खुर्च्या तर कमीत कमी व्यवस्थित लाव, झाडून घे, ते तर जमतं का बघ. नाहीतर दशांश अर्पण गोळा करतात ते सेवक म्हणून ते काम दाखव, ते काम करून दाखव. कोणतं जे काम तुला जमतं ते काम करून दाखव. देवाची सेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तो करणारा पाहिजे. कुठल्याही पातळीला तो असू दे, कुठल्याही पातळीची सेवा करू दे, देवाची सेवा करतो का बघा. ते फार महत्वाचं. नाहीतर फक्त गाडीतून यायचं, नाहीतर गाडीवरून यायचं आणि शेवटच्या बाकड्यावरती बसायचं, दशांश अर्पण द्यायचं आणि शेवटचं गीत चालू झालं की निघून जायचं. देवाची सेवा करणारा तो नाही. देवाची सेवा झाली पाहिजे. प्रचारक नसला तरी चालेल, संगीतकार नसला तरी चालेल, गायक नसला तरी चालेल, साधं साधं काम करणारा तो पाहिजे, पण काम करणारा पाहिजे. देवाची सेवा झाली पाहिजे. तो असू दे किंवा ती असू दे. आणखी कोणत्या गोष्टीमध्ये तडजोड करता येत नाही? म्हणजे लग्न तिथं पुढे जाऊ शकत नाही. बर, जर तो निरोगी नसेल, रोगी असेल आणि ते रोगराई इतरांना होत असेल, किंवा जर लग्न झालं तर त्या मुलगीला होईल, किंवा मुलगीची रोगराई त्या मुलग्याला होईल, असं जर असेल तर मग काय म्हणायचं? बाबा पहिलं तू ठीक हो, मग आपण पुढचं पुढे बघू. मग त्यावेळेस लगेच नाही म्हणायचं का? बाबा 6 महिने देतो, 3 महिने देतो, 1 महिना देतो, बघूया ह्याच्यामध्ये काय होतं. नाही झालं तर मग मला पुढे जाता येणार नाही. स्पष्टपणे सांगायचं. बरोबर. आणखी कोणते तडजोड करता येत नाही? रागिष्ट नसला पाहिजे. बर, आणखी काय? रागिष्टच्या जवळचा शब्द सांगा मला. बरोबर आहे उत्तर जरा पण जवळचा. बर, हिंसक नसला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तो बॉस, म्हणजे थोडक्यात काय, हा डॉमिनंटला मराठीत काय म्हणतात? डिक्टोटेरियल. डिक्टोटेरियल म्हणजे म्हणजे थोडक्यात काय की तो हुकूम दाखवणारा नसला पाहिजे, हुकुमशाही करणारा नसला पाहिजे. हा, तसं तसं नसला पाहिजे. बरोबर का? त्याला तडजोड करणं म्हणतात. त्या व्यक्तीनं मग त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. मग मुलगा असू दे अथवा मुलगी असू दे. बोलायला कळालं का? आणखी काय स्वभावामध्ये? ती एक गोष्ट आली. आणखी कोणती गोष्ट स्वभावामध्ये? ज्यावेळेस लग्न करतो त्यावेळेस मुलगा किंवा मुलगी एकमेकांसमोर आली त्यावेळेस खूप प्रेमळ असतात, पण त्यांच्या मागे त्यांचं वागणं. हा, म्हणून वेळ घ्यायचा आणि म्हणून लोकांना, 4 चौघांना विचारायचं की बाबा हा मुलगावरती तुम्ही काय करा, थोडी नजर ठेवा, बघा तो मुलगा कसा आहे, काय आहे. मुलगीच्या बाजूनं पण तसंच, मुलग्याच्या बाजून पण तसंच. असं होत नाही, जरा लक्ष द्या. असं होत नाही की फक्त मुलगीच पडताळून पाहते. मुलगी देखील, मुलं काय करतात, पडताळून पाहतात की बाबा माझ्या संतीजीचं लग्न व्हायचंय, ती कशी आहे. जरा स्पष्ट बोलतो, पण हे फार महत्वाचं आहे. मुलं म्हणतात की गाडीवरून फिरवायला 10 मिळतील,
पण ज्यावेळेस लग्नाची वेळ येते ना त्यावेळेस तो मुलगा त्या 10 पैकी एकीला पण विचार करत नाही. जो त्याच्या आई वडिलांची काळजी घेईल, संसारी आहे, त्याच मुलगीशी तो लग्न. मुलांच्या बाबतीत सांगतो. तो किती मुलींना फिरवू दे गाडीवर आणि ह्या जगभर, तो लग्नाच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो आणि तो म्हणतो की माझ्या आई वडिलांची काळजी घेईल का, स्वयंपाक व्यवस्थित करेल का, मान सन्मान देईल का, ह्या सर्व गोष्टी करेल का, मग तो मुलगा लग्नाला होईल. कळालं का? म्हणून पडताळणी करणं दोन्ही बाजूने फार फार गरजेचं आहे. प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही ह्या आठवडी देऊ नका, पुढच्या आठवडी द्या. किती महिला ज्यांचं किती मुली ज्यांचं प्रेम असते एका मुलग्यावरती, आणि जर तिला वाटलं की ह्या मुलग्यापेक्षा माझ्या आई वडिलांनी आणलेलं स्थळ जे आहे ते मुलग्यापेक्षा चांगलं आहे, तरी देखील ती मुलगी म्हणते की नाही, मी याच्याशीच लग्न. उत्तर पुढच्या आठवडी द्या, ह्या आठवडी देऊ नका. परत एकदा प्रश्न हा आहे की जर त्या मुलगीला वाटलं की हा जास्त पैसे कमवतो, माझ्या वडिलांनी स्थळ आणलेले, हा जास्त गुणकारी आहे, याच्याकडे जास्त पैसा आहे, ह्याच्यासंती लग्न केलं की जास्त फायदा आहे, पण प्रेम संबंध ह्या व्यक्ती संती आहे, तर कोणती अशी मुलगी आहे ती म्हणेल की नाही, जरी असलं तर हा मुलगा मी मान्य करणार नाही, ज्याच्यावरती प्रेम आहे तो मुलगा मी मान्य करेन. याचं उत्तर पुढच्या आठवड्यात तुम्ही मला नक्कीच द्यायचं आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण थांबूया. आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. Lord Jesus, thank you, Lord Jesus, for blessing us and bringing us safe and sound today here, Lord Jesus, to fellowship and to worship you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus, for all that you do in our lives, for your blessings, for your mercy that you have showered upon each one of us, Lord Jesus. Thank you, Lord Jesus, for this food that you're feeding us, Lord Jesus. Thank you, Lord Jesus, for increasing our faith more and more in you and teaching us how to love one another, Lord Jesus. Thank you, Lord Jesus, for this beautiful message that we may understand, Lord Jesus. Help us to implement this in our lives and help us to love others and ourselves more, Lord Jesus, so that we may reflect and so that your love will be reflected to each one of us, Lord Jesus. Let your light shine to each one of us over here, Lord Jesus, and let others know the true meaning of love and that you're always there to protect and shine for us, Lord Jesus. Thank you, Lord God, for everything, Lord Jesus. We especially pray for Sarikam, Lord Jesus. You know what she's going through. Lord Jesus, heal her, touch her, and cover her with your mighty and precious blood, Lord Jesus. Bless her, Lord Jesus. Remove all the sickness that she's having, Lord Jesus. Give her the strength that she requires, Lord Jesus. Bless her and protect her and her family, Lord Jesus. Whatever financial problem she's having, Lord Jesus, you take control of it all, Lord Jesus. Remove all that financial burden that she's having, Lord Jesus, and release that peace in her, Lord Jesus. Bless her and her family, Lord Jesus. Protect them all and take care of them, O Lord Jesus. Bless Lokinde family as well as Ashwini and family, Lord Jesus. Fill them with your Holy Spirit, Lord Jesus. Help them to grow more and more strong in your name, Lord Jesus. Help them to grow spiritually in your name, Lord Jesus. Bless them, and help them to increase their faith more and more in you, Lord Jesus. Bless them and protect them, O Lord Jesus. Thank you, Lord God, for everything. Thank you, Lord God, for bringing us all here, Lord Jesus. Bless us, keep us safe, cover us with your mighty and precious blood, and take us back home safely, Lord Jesus. Be with us and let your love shine through each one of us, Lord Jesus. Thank you, Lord God, for everything. We ask this in your name, Lord. In Jesus' name we pray. Amen.